आपल्या परमार्थ क्षेत्रात एकदा जोपर्यंत आपल्याला अज्ञान निवृत्त होत नाही किंवा ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी सिद्ध होते व्यवहारासाठी. आणि एकदा ती त्रिपुटी निवृत्ती झाली ना की मग तुमचं एक केवळ स्वरूपच उरतं. स्वरूप उरतं म्हटल्यानंतर मग ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी शिल्लक राहील कशी त्याच्याबद्दल हे सांगितले मला. तर ज्यावेळी त्रिपुटी देखील आपल्याला वाटते ना त्यावेळी देखील ती त्रिपुटी नाहीच. घटो असते असं म्हटलं, घट आहे असं म्हटलं ना तर त्यावेळी घट आहे का माती आहे? माती आहे. माती आहे का अस्थि आहे? अस्थि आहे. अस्थि म्हणजे परमात्मा आहे. आणि ह्या विश्वाला संपूर्ण परमात्माची अस्थि रूपानं म्हणजे आधार रूपानं अधिष्ठान रूपानं आहे. आणि तोच तो या रूपानं प्रतीतीला येतो. कुठल्या? तसं शिंपीच चांदी रूपानं प्रतीतीला येते. कारण का सगळे हे पदार्थ आहेत ते जे विश्व जे आहे त्याच्यावर परमात्म्यावर काय आहे? आद्यच आहे. आणि आद्यच पदार्थ अधिष्ठान रूप असतो. किंवा कार्यकारण भावानं जर घेतलं तर जेवढं कार्य म्हणून आहे ना ते त्याचं कारण रूप असतं. आणि कार्यकारणाचा जर विचार केला आपण तर सरताना कुठे जातो? आपण अधिष्ठानाकडे जातो. म्हणजे ह्या तुमच्या घटपटाला स्वतंत्र स्वतः शिल्लक राहत नाही. जरी व्यवहार होत असला तरी त्या व्यवहारात तुम्हाला चैतन्याचीच प्रतीती येते. म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगत असताना घटोपै चैतन्य अंतकरणोपै चैतन्य हे काय सांगितलं महाराज? तर चैतन्य पूर्ण व्यापक आहे. चैतन्याशिवाय दुसरं काय नाहीच महाराज. आणि हे दिसणारं जेवढं कार्य आहे ना ते मायाचं कार्य असल्यामुळं अविद्येचं कार्य असल्यामुळं त्या अविद्येच्या ह्याच्या पुरतं ते तुम्हाला प्रतीतीला येतं जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत. आणि अविद्या एकदा निवृत्त झाली ना की ते अविद्यासह म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती होते. आणि जरी प्रतीतीला येत असलं तरी महाराज तोच पदार्थ या रूपानं तुम्हाला प्रतीतीला येतो. तिथं वेगळं काय झालेलं नाही. अशा याच्यातनं त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे अस्थि भाती प्रिय परमात्माच आहे. आणि नामरूप जे मांडलेलं आहे ते आपल्याला बाधित होतं महाराज. कारण काय याला नामात्र सत्ता आहे, स्वतंत्र सत्ता या विश्वाला नाही. आणि जरी वाटत असलं तर तोच पदार्थ या रूपानं अविद्येमुळे भासत असतो. रज्जू जशी सर्परूपानं प्रतीतीला येते तसा परमात्माच या विश्वरूपानं आपल्याला प्रतीतीला येतो. बोला बोला की काय कदाचित होते असे जर मानले तर ज्ञानानेच ज्ञानाला जाणले असे म्हणावे. मग आता असं नाही होतंय ज्ञानानंच ज्ञानाला जाणलं असं जर म्हणावं मग ज्ञानानंच ज्ञानाला जाणलं असंही म्हणावं लागतंय. कारण का ज्ञान काय ज्ञानाला जाणू शकते काय? असं होतंय ना. अज्ञानाला ज्ञानानं जाणलं म्हणावं लागलं. हो ज्ञानानं ज्ञानाला काय जाणलं असा एक शंका तिथं निर्माण होती महाराज. पण जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत ते ज्ञान आहे असं म्हणायचं महाराज. अज्ञान एकदा निवृत्त झालं ज्ञान तरी कुठं म्हणणेपणा राहतोय तिथं? जाणणेपणा तिथं राहतच नाही. केवळ द्रंग मात्र वस्तू राहते महाराज. जाणण्याचा व्यवहार कधी होतो महाराज? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत महाराज. आता तुम्ही मी आहे कुठेपर्यंत म्हणता? जोपर्यंत तुमच्या समोर माणूस येत नाही. आता तो माणूस आला तुमची त्याची भेट झाली आता मी आहे म्हणायची काय गरज आहे? काहीच नाही महाराज. तसं ओळख होई तोपर्यंत त्याला वाच्यता आहे महाराज. त्याला झाली ओळख ना वाच्यता तिथं शिल्लक राहतच नाही महाराज. ज्ञानाने काय ज्ञानाला ओळखायचं आहे महाराज? ज्ञान हे स्वरूपभूतच आहे. किंवा आणखी दृष्टांत देतात. लावी आत धावणी पोपट तो साधे आपण या सकट का बांधलं या चोरट मोठी माझी. ही सगळी उदाहरण दिलेली आहेत महाराज. सुरीने काय खोचायचं आहे महाराज? सुरी दुसऱ्या ह्याला खोचते. हो मग तसं ते ज्ञानानं अज्ञान निवृत्त करायचं. हो ज्ञानानंच ज्ञान काय निवृत्त करायचं आहे असं हे त्याच्या ह्यातनं घेतलेलं आहे. पण अज्ञान निवृत्तीपर्यंत त्याला ज्ञान हे म्हणणे वाचत आहे. लक्षात ठेवायचं. एकदा ते निवृत्त झालं ना तर अज्ञानही गेलं आणि ज्ञान म्हणणेपणा देखील. आणि तिथं ज्ञानाचं कामच काय महाराज? ज्ञानाचं आता तिथं कार्य शिल्लक राहत नाही. जोपर्यंत कार्य शिल्लक आहे तोपर्यंत त्याला कारण काहीतरी असावं लागतं महाराज. त्याला कार्य निवृत्त झालं ना कारण तरी कुठे शिल्लक राहतो महाराज? काट्याचं उदाहरण इथं बसते. काटा काळी सुरू काटा काढला ना आता तू काटा घ्यायची काय गरज आहे महाराज? काढून टाकायचा महाराज. काट्यासाठी काटा नाही तो काटा काढण्यासाठी काटा होता. आणि खरं म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी व्यवहार न झाला तरी तो ज्ञान स्वरूपच आहे.
फक्त अज्ञान कार्यात त्याचं ज्ञान म्हणणेपणा वाचत आहे. जो घर तयार करून आपण आज घराचे दार बंद करतो हम्म. तो आपला नाश करीत असतो. किंवा एखाद्या चोराने मालकाच्या घरातील माल मोठीमध्ये बांधला आणि आपणही मोठीमध्ये प्रविष्ट झाला तर मोठे सखेट चोर बांधला जातो. काय ते कोच किडा, ते ह्याचा किडा असतो बघा, तो आहे का नाही, ते एक घर करताना त्याच आत बसते, दोन्हीकडे दारं बंद करताय आणि आतच मरताय रे. मग ते आपल्याला गावलं की कोंड्यात घालायला आपण फोडून ते कोंड्यात घालतोय बघा. हे होय ना काय. तसं महाराज अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे, पण शेड्डू मारायसाठी नाही. आणि पुढे जर वादात हे ज्ञान गेलं महाराज तर मग आपणच आपल्याला बांधून घेतल्यासारखं आहे महाराज. चोरी करायला गेला आणि ती गठळ बांधलं त्यातच आपण बसला. मग आता तो चोर त्या मालकाला गावला करायला. तसं महाराज अविद्या निवृत्तीसाठी जर या ज्ञानाची गरज असेल महाराज, अविद्या निवृत्ती केली आणि ज्ञान म्हणून जर नाचायला तर ते आणि अविद्येच्या पोटात गावल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणजे शब्द ज्ञानाची तर वृत्ती ज्ञानाची महाराज खंडन आहे. स्वरूप ज्ञानाबद्दल तुम्हाला काही बोलता येत नाही. आणि स्वरूप ज्ञानाची एकदा भेट झाल्यानंतर वृत्ती ज्ञानाची तिथे काही गरज नाही महाराज. वृत्ती ज्ञान पूर्ण मावळावं एवढ्यासाठी हा सगळा विचार चालू आहे. आलं का लक्षात. जसा विवरण, जसा कोसल्याचा किडा असतो तो कोपट म्हणजे घर बांधतो आणि आपण आत राहून घराचे द्वार बंद करून घेतो. मिळणाऱ्याला कोसल्यासह पोपट मिळाल्यामुळे आता पोपटाबरोबर त्याचाही नाश होणारच. किंवा एका चोराने ज्वारी चोरली व ती एका घोंगडीत भरून आपणही त्यात बसला, अशा रीतीने आपल्या सकट त्याने मालाची मोठ बांधली तर सापडणाऱ्याला चोरा सकट माल सापडेल. ते मला सगळं चोर गावला ना. तसं अज्ञान निवृत्तीसाठी आपण ज्ञान घ्यायचं आणि ज्ञानाचा अभिमान घेऊन जर आपण हे करायला गेलो तर म्हणून होय ना काय. किंवा आणखी दुसरा दृष्टांत, आमच्यासारखा तर कुणाला काही येत नाही, आम्ही सगळे स्ट्रेट असं जर काय वाटायला महाराज तर आपण अज्ञानानं बांधलो गेलो म्हणायला काय हरकत नाही महाराज. ज्या अज्ञानाची निवृत्ती करायची महाराज त्याच अज्ञानाच्या तडाख्यात आपण गावलो हे नेहमी ठरवायचं महाराज. म्हणून सत सामान्य स्वरूपाने आपण जगणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ज्ञान अज्ञाना अतीत स्वयंप्रकाश ही आपली वस्तू आहे महाराज, आपलं स्वरूप आहे आणि तिथं कशाचीही गरज नाही महाराज. मग आता गरज का वाटली महाराज, तुम्ही त्याला सोडून वेगळं काहीतरी मानायला लागला म्हणून म्हणून तिथे एक भ्रमाची तिने शास्त्रानं सिद्धी केली महाराज. आणि तो भ्रम निवृत्तीसाठी महाराज मग ज्याच्या अज्ञानानं जे भासतं त्याचंच ज्ञान व्हावं म्हणून तिथं एक ज्ञानाचा प्रयोग केलाय महाराज. आणि ते ज्ञान अज्ञान निवृत्तीसाठी आहे महाराज. परत ज्ञान देखील ते वृत्तिगत ज्ञान आहे ना ते विरून जावं महाराज. नाहीतर परत ते मग अज्ञान परवडतं बघा, पण ज्ञान नाचवतच. अतिशय ते घातक ठरतं, अतिशय घातक ठरतं. त्या चोरानं माल बांधला आणि आपण जर त्यात बांधून ठेवून राहिला तर मालकाला गावणार नाही. तसं आपण अज्ञान निवृत्ती केल्याने ज्ञानाच्या जर आपण गुरपाड्यात पडलो तर गावलो का राहिलो तडाख्यात. म्हणून परमार्थ करताना सावधगिरीने करावं. परमार्थ करत असताना आपण संसार तेवढं सावधगिरीने करतोय आणि परमार्थ केला तरी केला, नाही केला तरी केला, काय त्याच्यातून बिघडणं झाले आपल्याला. अरे संसार तुम्हाला करा नाही तर नाही करा ती प्रारब्धाने करूनच घेत आहे. संसारासाठी तुम्हाला काय आटापिटा करायची गरज नाही, पण आटापिटा करावा लागतो कुठं महाराज, परमार्थातच. शास्त्रानं काय सांगितलं, इथं काय सांगितलं, तिथं काय सांगितलं, ज्ञानोबाऱ्यांचं मनोगत काय, तुकोबाऱ्यांचं मनोगत काय, त्यांचा अनुभव काय, सगळं रात्रंदिवस चालायला पाहिजे महाराज. आणि त्यात आपल्यात किती प्रगती झाली आहे, आपल्या ठिकाणची जी काय विशेषणं आहेत ती गेल्यात का राहिल्यात. कारण का सत्सामान्य स्वरूपाला अंतकरण वृत्ती लागली, ती वृत्ती जर विशेषण झालं तर पुढचा विशेष जीव होतो महाराज. ते जर अभ्यासन हे केलं तर तीच जर अंतकरण उपाधी झाली तर साक्षी राहतो महाराज.
आणि साक्षी भाव देखील सरताना निघून जावं, केवळ चैतन्य रूपाने राहावं महाराज. एवढी आपली तयारी व्हायला, उपलक्षण व्हायला पाहिजे. हे आपण बघायचं राहतंय महाराज, आणि दुसऱ्याकडे बघित बसताना मग दुसऱ्याच्या टाळ्या वाजवी बसतंय, बसानी होतं तसं. त्याने काय होते माहितीये काय, कोणाची निंदाही करून नये, कोणाची स्तुतीही करून नये महाराज. निंदा स्तुतीत महाराज पाप पुण्य जमा होतं, आणि पाप झाले किंवा पुण्य जमा झालं ना, परत आणि तुम्ही बांधला का सुटला हो? मग आता मोठं तर बांधला का सुटला व्हा. मग पुण्य करून जर ज्ञान संपादन करून आपण जर त्या मोठ्याचं जर बांधला गेलो असेल तर केलं काय महाराज, उलट्या अधिक बंधन झाले महाराज. आणि म्हणून वृत्तिज्ञान, वृत्तिगत ज्ञान आहे ना, ते पूर्ण महाराज निवृत्त व्हावं, आणि नेहमी आपण सामान्य स्वरूपाने जगायला शिकावं. बघा, व्यवहार करत असताना देखील व्यवहार चांगला करायचा, पण आपल्या ठिकाणचं जे सामान्य स्वरूप आहे ना, त्याला धक्का लावू द्यायचा नाही कधी. कुठलंही विशेषण अंगाला लावून घ्यायचं नाही. लोक म्हणतात करून देत, लोकांचा तो व्यवहार आहे हो, त्यांना करावून करतात, काय अडचण नाही त्याचं. पण तुम्ही ते काय होतंय, अंतकरणात एकदा तो भाव तयार झाला होय का नाही, की मग ते गप बसत नाही हो. तो काल आला, वेळ आली की आतनं बाहेर पडते. आमच्यासारखं कोण आहे नाव सांगा बघू. आता काय करायचं नाव सांगा बघू. रात्री तुम्हाला सांगितलं नव्ह काय, आता एकादशी विचारली म्हणून काय बिघडलं नाव सांगा बघू. आमच्यासारख्याला तुम्ही एकादशी विचारता, आता काय करायचं, आता काय नाव सांगा बघू. असं सगळे हे विशेषण आहेत, आणि सगळे विपरीत विशेषण होतात महाराज. आणि हीच आपल्याला परमार्थ करून देते. परमार्थ करणारा हा ग्रंथ जो आहे महाराज, तो पूर्णतेचा ग्रंथ आहे महाराज. इथं तुम्हाला अभ्यास सांगितलेला नाही, लक्षात ठेवायचं. इथं तुम्ही जे प्राप्त करून घेतलेलं आहे ना, ते पचवाय सांगितलंय, बरोबर आहे. हा प्राप्ताचा ग्रंथ आहे, प्राप्तिपूर्वक हा ग्रंथ आहे महाराज. चांगली उपासष्टी आहे, थोडीशी अभ्यासासाठी दिली आहे तिथं. साधकानं कसं असावं, जीवनमुक्ताचं लक्षण काय आहे, साधकाची कशी स्थिती असावी, तिथं आहे. पण ही तर पूर्णतेच आहे महाराज, आणि झाल्यानंतर सांभाळायला लागते महाराज. कारण का ते तुकोबा ज्ञानोबा यांचं काम आमचं नव्हतं, त्यांच्या अंगाला काही लागलेलंच नव्हतं महाराज, ते स्वयंभूच आलेले होते महाराज. आपण जन्माला येतानाच काय घेऊन आलोय, अविद्या घेऊन आलोय का कसं आलोय. आपण जन्माला येतानाच महाराज हे सगळे घेऊन आलोय महाराज. आणि ते निवृत्त करण्यासाठी महाराज जोखीमदारीने हे करून झालं तरी कुठेतरी पुसट राहतं ते, ते होऊ नये म्हणून हा ग्रंथ आहे. म्हणजे इथं गुरुजी जे खंडन आहे ते वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. स्वरूपभूत ज्ञानाचं तुम्हाला खंडनही करता येत नाही, मंडनही करता येत नाही. काय येते खंडन मंडन अतीतच आहे होते, त्याचं काय, कारण का ज्ञानाबद्दल काय बोलताच येत नाही ना, आणि खंडनही त्याचं करता येत नाही. हे व्यवहारासाठी जे ज्ञान आपल्याला वृत्ती ज्ञान जे आहे ना, त्याचं खंडन आहे. कारण का वृत्तीची अविद्येचं कार्य आहे, आणि त्यातनं जे तुम्हाला झालेलं आहे ते सगळं अविद्या कृतच आहे. आणि ते सगळं विपरीत आहे ना. किंवा आणखी दुसरा दृष्टांत देतात. आगी पोतासाचेनी मिसे, आपण पी जाळलेले जैसे, ज्ञानाज्ञान नाशे तैसे झाले. किंवा अग्नी कापराच्या निमित्ताने स्वतःला जाळून घेतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचेही तसे झालेले असते. बघा, अग्नी कापराला लावला, कुठे कशाला बी लावा, तर ते पदार्थही जाळतो आणि आपणही नाश करून घेतो महाराज. तसं अज्ञानासाठी ज्ञानाची गरज आहे महाराज. पण अज्ञान निवृत्त झालं ना, ते व्यक्तिगत ज्ञान होऊ नये, मुरावं, आणि तिथंच समाप्ती व्हावी महाराज. नाहीतर मग ती आग लावायची करते बघा. पोतास म्हणजे कापूर, कापराला अग्नी लागला तर तो कापराला तर जाळतोच, पण स्वतःलाही तो जाळून घेतो, म्हणजे ते दोन्हीही बरोबरच समाप्त होतात. असे श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातूनही म्हणतात. कापुराची वाती जळली ज्योती, ठाई समाप्ती झाली जैसी. आता हे कायम आपण हा अभंग कायम समोर ठेवावा. साधकाच्या पक्षी ज्ञानोबाराने खरोखर हा मौलीने जो अभंग दिलाय ना,
कापुराची वाती उधळली ठाई समाप्ती झाली, जे मोक्ष रे केला भाग्यवन म्हटला. हे कायम आपण साधू चांकीला हरिभक्त हा अभंग अशी काही चिंतने अभंग आहे, काही चिंतने व्हावे आहेत महाराज, ते आपल्या समोर ठेवायच्या आणि आपली परीक्षा करायची. हो, परमार्थात नुसतं शब्दज्ञानानं काय कार्य होत नाही. शब्दज्ञानानं काय करू, आपण बोलायला शिकू, प्रवचन कीर्तन करायला शिकू महाराज, एका तटवायला शिकू, दुसरं काय. पण आपल्याला जर खरं मुक्त व्हायचं असेल, म्हणजे या याच्यातनं निघायचं असेल, तर स्वतःची परीक्षा करणं गरजेचं आहे. आणि स्वतःची परीक्षा करण्याचं नाव अभ्यास आहे. आम्ही अभ्यास म्हणजे काय पाठपाठांतर करायला तर लिहून काढायचं आणि काहीतरी करायचं, नवीन पुस्तकं तयार करू, पण आपण राहायचं ते तिथंच राहतो ना, त्याच्यासाठी नाही महाराज. स्वतःची परीक्षा करायची. आज अंतःकरणाची काय स्थिती आहे महाराज, कारण का सगळा हा व्यवहार कुणाचा आहे, तो अंतःकरणाचा आहे महाराज. आणि त्याच्यात बदल करणं, अंतःकरणात बदल करणं, अंतःकरण पूर्ण त्याच्यात विरून गेलं पाहिजे, हा अभ्यास करायला शिकायचे महाराज. मग कापुराची वाती उधळल्यात होती ठाई समाप्ती झाली नाहीशी म्हटली महाराज. तसे कापराच्या ठिकाणी काय माहितीये काय, कापूरला अग्नी लावला पेटतो तो महाराज, कापराला पेटवतो आणि आपण पेटतो. कुठे निघून जातो तो, जिथं लागलाय ठाईच समाप्ती झाली जायची. तसं महाराज आपल्या ठिकाणी अज्ञान इथंच उठलंय स्वरूपाच्या ठिकाणी, आणि ज्ञान तरी काय तिथंच आहे महाराज. त्या अज्ञानिवृत्तीसाठी तिथनं जे उठलं ना, त्या अज्ञानिवृत्ती करावी आणि ती तिथंच विरून जावं वृत्ती ज्ञान. त्याला अधिष्ठांती आहे ना, अधिष्ठानगत व्हावं आपण, काम भागलं महाराज. तसे कापराच्या ठिकाणी अज्ञान घ्यावे आणि अग्नीच्या ठिकाणी ज्ञान झालं. कापराच्या ठिकाणी अज्ञान घ्यावं आणि अग्नीच्या ठिकाणी ज्ञान घ्यावं. कापूर नाहीसा झाला की जशी ज्योत ही नाहीशी होते, तसे ज्ञानाने अज्ञान घालवले व त्याबरोबर ते आपणही संपले. म्हणून जगात ज्ञान नाही काय नाही, म्हणून जगात काय नाही, ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान नाही. बघा आता काय कसं आहे बघा, जगात काय नाही. तुम्ही काय म्हणशील नाव सांगा, पण त्यांचे शब्द कुठनं आहेत, काय आहे हे कळवून घेणं अत्यंत काय आहे. शास्त्र जे आहे ते अतिशय बारकाव्यानं आपण त्याची चौकशी करावी. काय आहे, तुम्हा मला तरी ब्रह्मज्ञान झालेलं नाही, आपल्याला अजून ब्रह्मज्ञान झालेलं नाही, आणि ज्याला झालंय ते राहतच नाही. ज्याला झालंय त्याला म्हणून ब्रह्मज्ञान नाही म्हटले. जगात काय नाही, आलं का लक्षात. ब्रह्मज्ञान नाही म्हणजे अजून आपल्याला झालेलं नाही, आणि ज्याला झालंय त्याचं राहतच नाही. हो, म्हणजे काय भाषा त्यांची आहे महाराज. आणि राहिलं तरी त्याला ज्ञान म्हणूच नाही, अज्ञानातलंच आहे ते, लक्षात ठेवायचं. कारण का वस्तूच्या ठिकाणी काय आहे नाही तर अर्थित आहे होते, आणि त्या वस्तूचं ज्ञान हे स्वरूप आहे महाराज. बघा काय म्हटले इथं, कारण ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहे त्याचे ज्ञान राहत नाही, बघा व बाकीच्यांना तर ब्रह्मज्ञानच झालेले नाही. आलं का, ज्याला ब्रह्मज्ञान झाले ते राहतच नाही. हो, आणि राहिलं तर ते ब्रह्मज्ञान हवं. ब्रह्मज्ञान कसं, आणि तुम्हा मला झालेलंच नाही. बाकीच्यांना तर ब्रह्मज्ञान झाले नाही, म्हणून जगात ब्रह्मज्ञान नाही. सार गोष्ट तैशे झाले म्हणजे कापराला अग्नी लागून जी स्थिती होते तशी यांची होते. हीच गोष्ट आणखी अन्य प्रकाराने सांगतात. बघा अज्ञानाचा टेका नसताही ज्ञानाधिका, फाके तो उपका आपला पडे. अज्ञानाचा आधार नसतानाही ज्ञान जेव्हा अधिक विस्ताराला प्राप्त होते तेव्हा ते आपल्या नाशाला प्राप्त होत असते. अज्ञानाचा टेका नसताना देखील ज्ञान जेव्हा वाढत वाढत जातं महाराज, ते स्वतःचा नाश करण्यासाठीच वाढत जातं. अग्नी भडकायला असा भडकत गेला ना, ते स्वतः काय होतो, तो स्वतःचा नाश करून घेतो महाराज. विवरण, अज्ञानाचा टेका नसताना जे ज्ञान वाढले असेल त्या ज्ञानाचा आता नाशच होणार आहे असे समजावे. अज्ञानाचा टेका नसताना जे ज्ञान वाढतं
त्याचा नाश होतो असं म्हणायला लागेल. आपल्या ज्ञानाच्या पाठीशी अज्ञान असते म्हणजे घटाचे ज्ञान झाले तरी पट विषयक अज्ञान असते. बघा, आपल्या ज्ञानाच्या पाठीमागे अज्ञान असतं हो. आपल्याला घटाचं ज्ञान झालं, पटाचं ज्ञान, अज्ञान राहतच ना. पटाचं ज्ञान राहतच म्हणत. आपलं हे ज्ञान जे आहे ते अविद्याकृत ज्ञान आहे, म्हणून संपूर्ण आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. एक जरी ज्ञान झालं असलं वाटलं तर त्याच्या पाठीमागे दुसरं अज्ञान असतंच. आणि ज्यावेळी स्वरूपभूत ज्ञान होईल महाराज, त्यावेळी एका विज्ञानानं सर्व विज्ञान होत असं मात्र. पण ब्रह्माचे जर ज्ञान झाले हा. तर मागे अज्ञान शिल्लक राहत नाही, म्हणून असे लक्षात ठेवावे की बघा, आता आपल्याला हे घटाचं ज्ञान झालं तर पटाचं अज्ञान राहतच. घटाच्या अज्ञान निवृत्त ज्ञानात पटाचं ज्ञान होऊ शकत नाही, कारण का वस्तू भिन्न आहेत, परिच्छिन्न आहेत, आणि ते वस्तुगत ज्ञान आहे, वस्तूवर आधारित ज्ञान आहे महाराज, तिथे भेद आहे. आणि स्वरूपभूत जर ज्ञान झालं महाराज तर ज्ञान हे व्यापक असल्यामुळं तिथं दुसरा पदार्थ अज्ञानात राहू शकत नाही. म्हणून एका विज्ञानानं सर्व विज्ञान होतं असं म्हटलेलं आहे नाही, ते यातनंच म्हटलेलं आहे. कारण का ते अंतःकरणाला व्यापकत्व प्राप्त झालं. अंतःकरणाला काय होतं? व्यापकत्व प्राप्त होतं महाराज. आणि व्यापकत्व प्राप्त झाल्यामुळं ते सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं सगळ्याला ते प्रकाशन करतं महाराज. आणि स्वतःनं आत्म्याचं स्वरूप सगळं आहे ना. ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काय नाहीच महाराज. म्हणून असे लक्ष ठेवावे की ज्या ज्ञानाचे पाठीशी अज्ञान राहत नाही ते ज्ञान परमात्म्याचे आहे. बघा, मग असं आपल्या लक्षात असावं. आता घटाचं ज्ञान झालं ना, पटाचं ज्ञान राहतं, म्हणजे ते आत्म्याचं ज्ञान आहे, वृत्तिगत ज्ञान आहे असं म्हणायला काय हरकत नाही महाराज. आणि वृत्ती हे अविद्येचंच एक कार्य आहे, म्हणून ती पूर्ण तुम्हाला स्वरूपाला जाणू शकत नाही किंवा विश्वासात प्रकाशन करू शकत नाही. पण ब्रह्मज्ञान झालं ना की अज्ञानच शिल्लक राहत नाही म्हणून. का राहत नाही? तर ब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच जगात काय नाही. या विश्वाला ब्रह्म सोडून दुसरी वस्तू एक नाहीच महाराज. आणि ती वस्तूच ज्ञान स्वरूप आहे. वस्तूच ही ज्ञान स्वरूप आहे. म्हणून एकदा ब्रह्मज्ञान झालं ना की अज्ञान नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही किंवा तुम्हाला ज्ञानाला विषयच राहत नाही. आणि ज्या ज्ञानाचे पाठीशी अज्ञान राहते ते ज्ञान जगातील पदार्थाचे आहे. होय. आता ज्या ज्ञानाच्या पाठीमाग अज्ञान राहत नाही ते ब्रह्मज्ञान आहे म्हणायला काय हरकत नाही. आणि खरं ज्ञान तेच आहे महाराज. आणि ज्या ज्ञानाच्या पाठीमाग अज्ञान राहतं ना ते ज्ञान कसं आहे? जगातील ज्ञान आहे. घटाचं असून दे, पटाचं असून दे, घोड्याचं गाठ, कुठलं बी असून दे, या व्यवहारातलं ज्ञान आहे ते. घटाचे ज्ञान झाले तरी पटाचे अज्ञान या ज्ञानाच्या मागे राहते. घटाचं ज्ञान झालं तर पटाचं ज्ञान या ज्ञानाच्या पाठीमागे राहतं. आणि परमात्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून त्या ज्ञानाच्या पाठीशी अज्ञान राहत नसते. आता घट हा ज्ञान स्वरूप नाही, पट ही ज्ञान स्वरूप नाही, म्हणून घटाचं ज्ञान झालं तरी पट हा अज्ञानात राहतो महाराज. पण परमात्म्याचं ज्ञानच हे स्वरूप आहे हे तरी झालेच महाराज. आणि परमात्माचा सर्व विश्वाला व्यापून आहे. परमात्म्याच्या ठिकाणी हा घट आहे, पट आहे असा कुठं भेद राहिलेला नाही महाराज. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या ज्ञानात संपूर्ण या विश्वाचं ज्ञान होतं महाराज. त्याचं अज्ञान शिल्लक राहत नाहीच महाराज. म्हणून महाराज आपल्याला एकदा ज्ञान झाले असं वाटायला ना तर तुमच्या ठिकाणचा भेद पूर्ण मावळून जायला पाहिजे. उशिणीचे भाव असता कामा नाही. मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, ते अमका तमका असं जोपर्यंत आपल्याला वाटतंय तोपर्यंत आपलं पूर्णतेला गेलं नाही. काय म्हणायचं आहे नाव सांगा. अजून आपण कुठेतरी वाच्यतेत आहे, शब्दज्ञानात आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण का
एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना, तिथं अध्यस्थाचा अत्यंत काय होतो? अभावच होतो. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अध्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही, तिथं त्याचा अत्यंत अभावच होतो. स्वतंत्र सत्ता म्हणण्यापेक्षा देखील महाराज पदार्थ असावा आणि ती स्वतंत्र सत्ता किंवा परसत्ता असावी मानावं महाराज. त्याचा अत्यंत काय होतो? अभावच होतो महाराज. आणि त्या ज्ञानच हे त्याचं स्वरूप आहे. संपूर्ण तोच व्यापक आहे महाराज. म्हणून देशकाल वस्तू आत्मा निर्वाळला विश्वाकार. पुढे काय म्हटलं महाराज? न झाला प्रपंच. हो, काहीतरी व्हावं, मग तुम्हाला घटपटाचं ज्ञान असावं. तिथं पदार्थाची सिद्धीच दुसरे काय होत नाही महाराज वस्तूची. त्याच्यामुळे महाराज ब्रह्मज्ञानात दुसरं ज्ञानाला जागाच नाही महाराज. ज्ञान आहे म्हणायला. आणि जोपर्यंत ते होत नाही ना, तोपर्यंत मग आपल्या ठिकाणी अजून काहीतरी वाटतं ना आपल्याला, ते असला ती तसला अमकं तमकं हे ते. जोपर्यंत असं वाटतंय तोपर्यंत आपण पूर्णतेला गेलो नाही असं निश्चित ठरतं महाराज. मी बुडलोय म्हणतोय, जोपर्यंत बुडलोय म्हणतोय तोपर्यंत तू बुडालेला नाही महाराज. बुडलेल्याची खून कुणी सांगायची? वरल्यानं बोंबलायचं काटावल्यानं, अरे ते बुडलं बुडलं म्हणून. तसं ज्ञानी पुरुषाला मी ज्ञानी झालोय, मी ज्ञानी झालोय म्हणत बस. वाच्यता बंद होते महाराज. वाच्यता बंद होती. सांगायला काही उरतच नाही, तोच उरतच नाही महाराज. ते ज्ञान जर वाढत असेल तर समजावे ते ज्ञान उपका म्हणजे नष्ट होण्याकरताच वाढत आहे. आता जरी ते वाढायलेलं म्हणजे सांगत सांगत काय आहे, आता ते वाढायलेलं म्हणजे काय, ते असं कुठं हे होत नाही महाराज. सांगत 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 हळूहळू काय करतंय, जेवढं जेवढं वाढत होतं महाराज त्याला व्यापकत्व प्राप्त होतं. बरोबर आहे. आणि एकदा व्यापकता पूर्णता झाली ना, राहत नाही आता ते. नाही, बरोबर आहे की. होय, वृत्ती एकदा झाली व्यापक ना, ती शिल्लक राहत नाही ना. का तिला मर्यादा संपली ना आता. होय, आपण म्हणून आपली गटपटी वृत्ती हे करते ना. तरच हो, दृष्टी आली, ज्ञान दृष्टी आल्याशिवाय ती वृत्ती व्यापक. अज्ञानात वृत्तीला संकोचित राहणार. ती राहणारच की तिथे. मग तुम्हाला भेद सिद्ध राहतो तुम्हाला. काय आहे ते, हे एक लक्षात ठेवायचं. तुमची वृत्ती संकुचित विकास पावते, लक्षात ठेवायचं. आत्मा संकोच विकास पावत नाही, लक्षात ठेवायचं. वृत्तीला तुम्ही जेवढी जेवढी विशालता देईल तेवढी ती व्यापक होते. कारण का ते आकाशाचं एक त्याच्यात तत्व आहे, रात्री चिंतन माझं, म्हणजे लक्षात ठेवायचं. अरे बरोबर आहे काय. तिला व्यापकत्व का प्राप्त होतं महाराज? तर त्याच्यात एक का पंचमहाभूताचं अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य अंतःकरण आहे महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज ते आकाश जसं व्यापक आहे ना, तसं त्या वृत्तीला काय होतं, जेवढा तुम्ही ज्ञानाचा प्रवास करशील महाराज तेवढं तिला त्या व्यापकत्व प्राप्त होतं. आणि व्यापकत्व प्राप्त झाल्यानंतर परमात्मा व्यापकच आहे ना, आणि त्याचं एकदा ज्ञान झालं ना, तिथं परिचिन्नता त्याची राहत नाही महाराज. आणि म्हणून आज वृत्तीचा विकास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि सरताना तिथे ती गेली ना महाराज, अधिष्ठानाला एकदा भेटले ना, वृत्ती राहत नाही महाराज. वृत्ती निवृत्ती झाली, सहज मी आंधळा का म्हटले. आता तिथे दाखवून बसायची काय गरज नाही महाराज. हे सहज मी नष्ट होण्याकरताच वाढत आहे. होय, कारण काय एक लक्षात ठेवायचं, होतीच ती सहज महाराज. कारण काय, तिला विश्वाला व्याप्ती ती वृत्ती. दादा हे सहज होतो, हे सहज होतं, लक्षात ठेवा तुम्ही. तिथं मात्र आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि यातली घाण तेवढी घालवायची आहे महाराज. हे येतं घाण आहे आमच्यात. जगात घाण, जगच नाही तर घाण कुठली आणली तुम्ही? हा, तिथं काय सांगितले महाराज, झालेलंच नाही तर तुम्ही आणले कुठलं? तुमच्या डुचकीतलं आहे ते. घालवायचं कुठं आहे? जग कुठं घालवायचं आहे महाराज? असावं तुम्ही जग घालवावं.
म्हणजे ज्ञान वाढत वाढत जावं म्हणजे अभ्यास करत जावा महाराज, आणि त्याला पूर्णता प्राप्त व्हावे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तुम्हाला घालवायची गरजच नाही, तदाकारच होतं ते महाराज. जरी आता ती राहिले व्यापकत्व होणं, तर पुढचं कार्य शांत यांचं करील महाराज, त्यांच्याकडनं योग्य कार्य होईल महाराज. देह आहे तोपर्यंत महाराज त्यांच्याकडनं योग्य कार्य होईल महाराज. हो. महाराज बाधित करायचं. बाधित आहे, नष्ट कुठली? हा, नष्ट नाही करायची महाराज, नाही नाही नाही, बाधित करायची. सगळ्या संतांचा व्यवहार होतो ना, तो बाधित अनुवृत्तीने होतो महाराज. बाधित करायचं. तुझा आपण वापर हा, तो अरे बघा दादा, त्या गारुड्यानं सापाला मारून काय खायचं नाव सांगा, त्याचे 2 दात काढता येणार नाही. आणि त्या वृत्तीच वृत्ती संकुचित आहे, त्याशिवाय व्यापक करायला पाहिजे. आता इथनं पाठीमागे आणि काय आहे, बाधित करायची म्हणजे काय करायचं, तिच्यातलं मी एक अमका ज्ञानी आहे किंवा मला काहीतरी हे करायचं आहे, हे 2 ज्ञान विषारी आहेत ते काढून टाकायचं. मी करता आणि हे मला पाहिजे आहे, हे 2 जे दात आहे ते विषारी आहेत महाराज. ते काढून टाकले ना, फलाची आसक्ती आणि कर्तेपणाचं मत, हे 2 काढून टाकले ना, तीच वृत्ती महाराज तुम्हाला उपकारक आहे. अरे वृत्ती नसली तुमचा व्यवहार कसा होणार? निदान ऐकायला तरी पाहिजे, सांगायला तरी पाहिजे ना. बुद्धीबरोबर आहे ना. काय वाटायला लोकांना, नाही नाही त्याने व्यवहारच काढून टाकायला पाहिजे. अरे तो ईश्वर त्याच्याकडे व्यवहार करून घेतो, त्याने व्यवहार नाही केला तर तुमचा ज्ञानोबा तुकोबारायांनी जरी व्यवहार केला नसता माऊलीनं, तर आज काय झालं असतं ना सांगा. व्यवहार करून ठेवला त्यांनी, एवढं हे केलं तरी आमची अवस्था, आणि नाही केलं असतं तर काय झालं असतं नाव सांगा बघू. एवढं वळवून आणते तर अजून आपण रस्त्यावर येणं झालोय, आणि आपण रस्त्यावर नाही आडमार्गाला आहे हे आम्हाला कळणं झालंय. म्हणून वृत्तीला घालवायचे नाही, बाद करायचा आहे. जगताचा कुठं घालवायचा नाही, जगताचा काय करायचा आहे, बाद करायचा आहे. आणि मग तो व्यवहार होतो, तो तुमचा व्यवहार फलीभूत होतो महाराज. ज्ञान म्हटले की त्यात वृत्ती असतेच. बघा, ज्ञान वाक्यात आली ना, वृत्ती असतेच. आणि वृत्ती म्हटले की अज्ञान कार्य, झालं. अज्ञान म्हणजे तमोगुण प्रधान. आता वृत्ती म्हटले की ते अज्ञानाचं कार्य आहे, अज्ञान म्हटलं की तमोगुण प्रधान आहे. ते अज्ञान म्हटलं की तमोगुण प्रधान आहे, ज्ञान म्हणजे सत्वगुण प्रधान. आणि ज्ञान म्हणजे सत्वगुण. कारण का हे 2 व्यवहार रजोगुणात होतो. होय ना काय दाद्या, व्यवहार व्यवहार होतो तो रजोगुणात होतो, आणि मग तमोगुण आणि सत्वगुण इकडे जर शेवटू मारायला लागला तर गेला तमोगुणाकडे, आणि हात जोडून जर सांगायला लागला तर कुठेतरी सत्वगुण कार्य करतोय. म्हणून आपल्याला सत्वगुणाला थोडंसं सांभाळत राहणं अत्यंतिक. व्यवहार आहे तोपर्यंत सत्वगुणात देखील राहायचं नाही गुरुजी. कारण का गुणातीत आपण आहोत. व्यवहार करताना देखील आपण सत्वाचं देखील अंगाला लावून घ्यायचं नाही, पण व्यवहार करताना सत्वगुणातनच करायचा. अर्थात तमोगुणाच्या नाशाला कारण सत्वगुण आहे. झालं, तमोगुणाच्या नाशाला कारण सत्वगुण आहे. म्हणजे अज्ञानाच्या नाशाला कारण ज्ञान आहे. कारण का तमोगुण हे अज्ञानाचंच कार्य आहे ना. मग अज्ञानाच्या नाशाला कारण कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय अज्ञान निवृत्त होत नाही, आणि अज्ञानामुळे सगळा भ्रम चाललेला आहे. भ्रमनिवृत्त करायचं असेल तर अज्ञान निवृत्त करायला पाहिजे. अज्ञान निवृत्त करायचं असेल तुम्हाला ज्ञानाची गरज आहे महाराज. पण आता इथं वृत्तीज्ञान घेतलेलं ते हळूहळू काय करायला पाहिजे, वाढवत जायचं महाराज. आणि वाढवत गेले ना की अधिष्ठान रूप होतं, ती शिल्लक राहत नाही महाराज. त्याला हे बघा, घालवा म्हणायची गरजच नाही. यावर प्रश्न असा येतो की ज्ञान तर अज्ञान कार्य आहे, मग ज्ञानात विरोध कसा? ज्ञान जर अज्ञान कार्य, तर ज्ञानात विरोध कसा? विरोध कसा? कार्यकारणात विरोध नसतो. कारण का आपल्याला कार्यकारण एकच म्हणले ना. उपादान कारणाचा कार्यात प्रवेश होतो, विरोध नसतो ना. माती आणि घटक आहे, विरोध आहे का त्याच्यात? दोन्ही प्रतितत्वच आहेत. बरं बघू. तेव्हा ज्ञानाने अज्ञान निवृत्त कसे होईल? ज्ञानानं अज्ञान निवृत्त कसं होईल अशी शंका आहे. याचे उत्तर
रात्रीचे पोटातून सूर्य उगवतो म्हणजे रात्र कारण व सूर्य कार्य आहे. तरी पण सूर्योदय झाल्यानंतर रात्रीचा नाश होतो. बघा काय उदाहरण दिलेले आहे ते बघा. असे अज्ञानाचे कार्य असे रात्रीच्या पोटातनं सूर्य उगवतो ना, मग रात्र काय झाले? उपादान कारण झालं आणि सूर्य कार्य झाला. तरी पण अंधारात निवृत्त होतो ना. तसं ज्ञानातनच अज्ञानातनच ज्ञान निवृत्त जरी आलं तरी अज्ञान निवृत्त व्हायला काय हरकत नाही म्हणत. विरोध आहे. तसे ज्ञान अज्ञानाचे कार्य असले बघा ज्ञान अज्ञानाचं कार्य असलं तरी ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. वृत्तीज्ञान घ्यायचे ते लक्ष ठेवायचं. अज्ञानाचा नाश करतं ते. कारण का हे ज्ञान तुमचं मानलेलं आहे ना सत्वगुणातलं ज्ञान. सत्वगुण देखील अविद्येचंच कार्य आहे ना. अज्ञान हे तमगुणाचं कार्य झालं आणि ज्ञान हे सत्वगुणाचं कार्य आणि दोन्ही अज्ञानातलीच आहेत ना. कारण का गुण तेवढे सगळे अविद्येचं कार्य अशातनं मांडलेलं आहे. मांडणी कुठनं आहे, शंका कुठनं आहे हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. तथापि सर्वच ठिकाणी कार्य करण्याचा नाशक असतो असा नियम नाही. बघा तथापि सांगायचं काय, सर्व ठिकाणी कार्य करण्याचा नाश होतो असं नाही म्हणत. काही ठिकाणी कार्य हे कारणरूपच असतं आणि काही ठिकाणी कारणात कार्याचा नाश होतो काही ठिकाणी. हो पण उपादान कारणाच्या नाशा वाचून कार्याचा नाश होत नाही असा नियम आहे. बघा, पण उपादान कारण जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत कार्याचा नाश होत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या संसाराला कारण जर असेल, भ्रमाला कारण जर कोण असेल तर अज्ञान हे उपादान कारण आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आपल्या निवृत्त होत नाही तोपर्यंत पुढचं कार्य जात नाही महाराज. ज्ञानाचे उपादान कारण अज्ञान असल्यामुळे बघा ज्ञानाचं उपादान कारण अज्ञान असल्यामुळे जो कालपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत अज्ञान आहेच समजावे. आता जोपर्यंत ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे वाच्यतातलं ज्ञान, वृत्तीज्ञान सत्वगुणातलं, कारण का इथं गुण कार्य चालू आहे. नाहीतर त्या ज्ञानाकडेच असेल. हा जोपर्यंत ज्ञान आहे वाढतंय तोपर्यंत अज्ञान आहे असं मानावं लागतं. गुरुजी ज्ञान आपण म्हणजे संपादन करून घ्यावं महाराज, म्हणजे शास्त्राचं हे. पण मी ज्ञानी आहे मी ज्ञानी आहे असं जास्त डोक्यात लावून घ्यायचं नाही महाराज. घाताला पात्र होतो. बरोबर आहे ना काय? जो कालपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत अज्ञान आहे समजावे. आणि ज्ञान गेले तर अज्ञान गेले तर ज्ञान कसे राहील? अज्ञान गेलं तर ज्ञान कसं राहील? अज्ञान निवर्तक ज्ञान जाणे ही अज्ञान गेल्याची खूण आहे. इतके खोल बोलले ज्ञानेश्वर महाराजांचे कळले पाहिजे. अज्ञान निवर्तक ज्ञान जाणे ही अज्ञान गेल्याची खूण आहे. हो, अज्ञान निवर्तक, अज्ञानाला निवृत्त केलं ना ते ज्ञानही जावं लागतं. हा ही खरी कोण आहे महाराज? अज्ञानाला निवृत्त करणारं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान अज्ञान निवृत्ती सकट ज्ञानी, म्हणजे ज्ञानाला वाच्यता राहू नये. हा ज्ञानाला वाच्यता राहू नये. बायकोला बहीण म्हणणे अज्ञान, बायकोला बायको म्हणणे ज्ञान. पण हे दोन्ही बायकोला म्हणणे लज्जास्पद आहे. तसे अनुभव अरे बायकोला बहीण काय म्हणतोस? राहून दे. अरे काय बायको बायको माझी बायको माझी बायको जर म्हणत बसला तर ते काय चांगलं आहे काय महाराज? तसं मी ज्ञानी आहे मी. अरे अज्ञानी जोपर्यंत आहे वाटत नाही तोपर्यंत आपल्याला कुठेतरी ज्ञान संपादन करणं. कारण का अज्ञानात जीव महाराज बद्ध राहतो, अधोगतीला जातो. आणि अधोगती चुकवण्यासाठी आता ज्ञानाची आपल्याला गरज आहे महाराज. पण आता मी ज्ञानी आहे मी ज्ञानी आहे आमच्यासारखं आता कोणाला काय कळतंय, कोण आहे नाव सांगा असं जर बडबडायला लागलं तर ते आता ते ज्ञान नाही ते पिशाचे झाले. आता ते खरं ज्ञान नाही. अचानक काय करावं दादा? नमस्कार करायचा. चला म्हणायचं. बायकोला बहीण म्हणणे अज्ञान, बायकोला बायको म्हणणे ज्ञान. पण हे दोन्ही बायकोला म्हणणे लज्जास्पद. तसे अमृत अनुभव हे अद्वैत शास्त्र आहे. बघा यात अमृत अनुभव हे दोन्ही सण होत नाही. अद्वैत शास्त्र म्हणजे याला दोन्ही सण होत नाही. द्वैत तरी सण होतच नाही. द्वैत तरी सण होतच नाही महाराज. पण आम्ही आता अद्वैती आहे आम्ही अद्वैती आहे काय म्हणते बसलाय महाराज?
अद्वैत आहे मग अगोदर द्वैती होतास, मग आता अद्वैती झालास आणि परत द्वैती कधी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आता आम्ही ज्ञानी आहे, आता आम्ही ज्ञानी आहे. अज्ञानासाठी ज्ञानाची आज गरज आहे महाराज. पण झालं की जोपर्यंत काट्यानं काटा काढायचा आणि टाइम फेकून द्यायचा. हा? प्रत्येक मनुष्याला ज्ञान आहेच, पण ते ज्ञान प्रथम वाढवा. बघा, प्रत्येक मनुष्याला ज्ञान आहेच, कुणाला ज्ञान नाही महाराज. घट आहे, पट आहे, मला कळत नाही काय आहे. हा? मला कळत नाही कळतंय का नाही. अहो, अज्ञानाची सिद्धीच होत नाही. खरं बघाय प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञान हा घटक आहेच, पण परिच्छिन्न झाले. कारण का अंतकरण वृत्तीगत आपण ज्ञानात राहिलोय, लक्षात ठेवायचं. आणि अंतकरण वृत्ती ही संकोचित आहे महाराज. मायेच अज्ञानाचं ते एक कार्य आहे महाराज. आणि ते जर आपण वाढवत 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 गेलो महाराज, तर ते स्वरूपभूत ज्ञानापतर जातं. आणि तिथं देखील ज्ञान स्फुरण पावणार कुणाचं आहे, ते स्वरूपभूतच ज्ञान आहे महाराज. त्याच वृत्तीला स्वरूपाची एक हे येते महाराज, स्वरूपता येते. हो, वाढवत हवं. आपण संसार करणे म्हणजे ज्ञानाला लहान करणे आहे. झालं. आपण संसार करणं म्हणजे आपल्या ज्ञानाला लहान करणे, संकोचित करणं आहे. कारण का आपलं ज्ञान सगळं संकोचित झालं महाराज, मर्यादित झालं, वाटणी झाली तिची महाराज. हो. व परमार्थ करणे म्हणजे ज्ञानाला वाढविणे आहे. झालं. परमार्थ करणं म्हणजे ज्ञानाला वाढवणं. कुठल्या कोशात बसतोय मी, आज कुठल्या अवस्थेत आहे मी, का अवस्था अतीत आहे, आज माझं काय चाललंय, हे रात्रंदिवस आपलं परीक्षा करणं. आणि हळूहळू हळूहळू एक एक टप्पा गाठत जाणं आपलं कर्तव्य आहे महाराज. विषयानुसार ज्ञानाला लहान मोठेपणा आहे. होय, विषयानुसार ज्ञानाला लहान मोठेपणा आहे. हो, एखादा तुमच्या समोर लहान पदार्थ आला तेवढं होतंय, मोठा पदार्थ आला हे होते महाराज, संकोच विकास पावतो महाराज. ब्रह्म व्यापक असल्यामुळे हा. ज्ञाना एवढे कोणतेच ज्ञान मोठे अरे, नाही. ब्रह्म हे व्यापक असल्यामुळं ब्रह्मज्ञाना एवढं मोठं ज्ञान कुठलंच नाही महाराज. अरे नाही, सगळं ज्ञान आहे ते ब्रह्मज्ञानाचं आहे. दुसरं ज्ञान म्हणणेपणा नाहीच महाराज. तेव्हा ज्ञान मोठे करणे म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करावे. मग ज्ञान मोठं व्हायचं म्हणजे काय करावं महाराज, ब्रह्मज्ञान संपादन करावं. आणि एकदा ती ब्रह्मज्ञान वस्तू प्राप्त झाली ना, मला या विश्वात जाणायलाच काही शिल्लक राहत नाही महाराज. जाणायला काय शिल्लक राहत नाही. आणि जाणायला शिल्लक न राहिल्यामुळं त्याला ज्ञान म्हणणेपणा देखील शिल्लक राहत नाही महाराज. हो. जसे तरंग मोठा होणे म्हणजे तो समुद्रात विरणे, हो. समुद्र एवढा तरंग झाला म्हणजे तो समुद्रच होतो. होय. तसे आपले तरंगासारखे ज्ञान ब्रह्मा एवढी व्हावे म्हणजे ज्ञान ब्रह्मरूप होते. जगदंतपाती कोणताही पदार्थ परिचिन्न असल्यामुळे हो. त्याचे ज्ञान संपादन करणे म्हणजे ज्ञानाला परिचिन्नपणा आणणे आहे. बघायला तर तुम्ही स्वर्गातलं ज्ञान हे करशील, वैकुंठातलं करशील. जगदंतपाती सगळ्याचे जे ज्ञान तुम्हाला आहे या विषयातलं, ते सगळी परिचिन्न आहे. त्यातलं कुठलंही ज्ञान तुम्ही संपादन करून घ्या, तिथं व्यापकता प्राप्त होत नाही आणि तुमच्या ज्ञानाला पूर्णता येणार नाही महाराज. आणि एक पदार्थ जरी जाणून घेतला तर दुसरा पदार्थ काहीतरी तुम्हाला जाणं शिल्लक राहणारच आहे महाराज. आणि एकदा ब्रह्मज्ञान संपादन झालं ना, ब्रह्मच व्यापक आहे महाराज. त्याच्यामुळे त्या ज्ञानात कुठला पदार्थ जाणायचा शिल्लकच राहत नाही महाराज. म्हणून बाकीच्या गोष्टींचा सगळा जरा थोडासा इकडे तिकडे उभा करून बाजूला ठेवावा आणि निदान पाठाला तरी हजर राहावं. काय आठवड्यातला 1 तास हो, किती दादा मागितलाय. कारण का तुमच्यामुळे आमचं काहीतरी जरासं होईल दादा. कारण का नवनवता आयुष्य जायला नाही आणि पुटकरण निघून गेले आणि कुठला तरी घटक येऊन बसला नाही आणि सरक पुढं झालं महाराज. असं होतं ना, घोटाळा आहे ना. परत ही संधी मिळेल आपल्या हातात नाही हो. मग भगवंताने दिलेल्या संधीचं आपलं कार्य करायचं आहे, बरोबर आहे. आपल्या हातात नाही हो. आपल्याला वाटते हो बघूया की जरा पुढे 4 दिवसानं काहीतरी करूया, 4 दिवसानं काहीतरी करूया. कांद बंद झालं, डोळं बंद झालं, बुद्धी झाली, काय करणार तुम्ही नाव सांगा. ही तरी आपल्या ताब्यात आहे. हिने सगळी आपली हळूहळू एक एक सोडचिट्टी घेतली आमच्यात का नाही. मध नाही हात ना पाय डोळा पडली झापड करणे बदिले झाले
वाच्या बोले ओढ, नाक मूक गळू लागले लाल शिंबूड, स्वानापरी गती झाली अवघी करते हाडाड, माग पिसाळ्यागत होतोय ना. काय चिंतन करणार आहे तुम्ही महाराज? चिंतन करायला बुद्धीची तयारी लागते महाराज. डोळे थोडे म्हणजे इंद्रिय देखील शाबूत असावे लागतात महाराज. आणि ती तरुणपणात असतात हो. दिवस वाया घालवू नये आपला महाराज. कारण का हे जोपर्यंत आपण संपादन करत नाही तोपर्यंत महाराज आपण पूर्णतेला पोचत नाही, या जन्ममरणातून निवृत्त नाही आणि अधोगतीला जातं महाराज. कुठला दिवस कुठलं काय येईल तर पत्ता राहत नाही. त्यापेक्षा अप्रचिन्न वस्तूचे ज्ञान संपादन करा. प्रभू रामचंद्रांनी सरळ सांगितलं महाराज, मनुष्य जन्म मिळालाय ना, ब्रह्मज्ञान संपादन न करून घेता असं जगण्यापेक्षा वायुभक्षण करून अन्न त्याग करून प्राण टाकावा म्हणून कोणी म्हटलंय? रामचंद्राची वाक्य आहेत महाराज. ते जिज्ञासा मुमुक्षुत्व प्रकरण वाचा जरा. वैराग्य प्रकरण झाल्यानंतर मुमुक्षु प्रकरण येते बघा. सुंदर प्रकरण आहेत, एकापेक्षा एक आहेत महाराज. आणि प्रभू रामचंद्राने अट्टाच केलाय महाराज. नाही म्हणजे अन्न पाणी सोडून टाकायचं, म्हणजे मेल्याला चांगलं, म्हणजे देह त्याग केलेला चांगला. कारण का ब्रह्मज्ञान जोपर्यंत संपादन होत नाही तोपर्यंत आपले जीवन कसं आहे? पशुवत आहे. आणि पशुवत जीवन जगण्यासाठी मनुष्य देह नाही महाराज. मनुष्य देह जो आहे तो पशुत्व घालवण्यासाठी आहे. जन्ममरणातून निवृत्त करण्यासाठी मनुष्य देह आहे. केवळ आहार भय मैथून निंद्रा याच्यासाठी नाही, केवळ ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठीच मनुष्याचा देह आहे. आणि हे जर नाही झालं, होईत नसेल, तर तो पशुच आहे आणि तो भूमीला भार आहे. भूमीला भार आहे. म्हणून ब्रह्मज्ञान संपादन करणं, अभ्यास करणं आपलं कर्तव्य आहे हो. तुम्हाला काय हे बघा, ते काय करा म्हणून कोण सांगत नाही. ते उठवतच रात्रीचं असून दे, दिवसाचं असून दे. जेवायला बसलेलं असलं तरी एखाद्या हाल मारले तर जाते ना बाहेर. मग कारण का तो आपल्याकडनं भोग नियती जी आहे ना ती तुम्हाला भोगवूनच येते महाराज. बळे अदृष्टे भोगवी. पण इथं अदृष्ट लावू नका, इथं प्रयत्न सांगितलाय. जिथं त्याने प्रयत्न सांगितलाय आणि कुठे शब्द ज्ञान झालं तर तेवढ्यावर थांबू नका म्हणून सांगितले. प्रभू रामचंद्रांनी सरताना थोडीशी तिथं आपली हे दिली आहे, अनुभूती सांगितली आहे. त्यांना ज्यावेळी आत्मसाक्षात्कार झाला महाराज, सांगत असताना म्हणजे काय चमत्कार आहे म्हणले. इथं जीव नाही, देव नाही, माया नाही, ब्रह्म नाही, ईश्वर नाही, बंध नाही, मोक्ष नाही. म्हणजे पूर्णतेची ज्यावेळी त्यांनी अशी उद्गार काढले महाराज, त्यावेळी वशिष्ठांनी वारे रामा म्हणले, तू अनुभूतीत ना आज बोलतोस म्हणले. आज तुझी जी वाक्य आहे ती अनुभूतीत नाहीत महाराज. पण अकाली एखाद्या वनाला, एखाद्या पुष्पवृष्टीला जर फुलं आली अकाली तर ती अशुभकारक असतात. काहीतरी पुढं त्याचा धोका असतो. तसं शब्दज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं आणि तेवढ्यावर जर तू बोलत असेल, अपरोक्ष अनुभूती जर आलेली नसेल तर हेच तुझ्या घाताला पात्र होईल. तेव्हा सावध राहा. केवळ शब्दज्ञानात राहू नको. अभ्यास कर, अभ्यास कर. कारण का अपरोक्ष भ्रांती आहे. त्या अपरोक्ष भ्रांतीला परोक्ष ज्ञानाची काय नाही, तिथे तिचा उपयोगच होत नाही. गरज नाही, उपयोग होत नाही. अपरोक्षच अनुभूती यायला पाहिजे. तेव्हा एवढ्यावर तू थांबू नको, पुढे अभ्यास कर. कारण का झालं असं वाटलं माणसाला की लागली घात होत. एवढा चिंतनीय ग्रंथ आहे महाराज तो. तर खाली तिने आलेलंच नाही आणि सारखं ठोकून टाकले. इथं तू प्रयत्न कर. माझ्या प्रारब्धात नाही, आम्हाला जमत नाही असं रड गाणं इथं सांगू आणि परमार्थात खरोखर रड गाणं असू नये महाराज. आणि त्याच्याविषयी नाही करा. निदान ती आता काहीतरी 2 भारावर वगैरे आणले असते का नाही, दादा नाव सांगा. हा, त्यासनीच आता सांगायचं मी इस्तोर पेंड्या 2 टाका म्हणून. म्हणजे आम्ही त्यांना काम लावायचं, तिथं बी नाही आणि इथं बी असं नाही दादा. आणि हे प्राप्त करून घ्यावं लागणार आहे. जरी प्राप्ताची प्राप्ती असली तरी जोपर्यंत आपल्याला पदरात पडत नाही
तोपर्यंत अज्ञात राहतं ना. हो हो, अज्ञात आहे म्हणूनच तर आपल्याला ज्ञापक करून घ्यायची पाळी आली महाराज. अज्ञान नसतं तर महाराज तुम्हाला सांगायची काय गरज होती महाराज. म्हणून ब्रह्मज्ञान संपादन करा म्हणून सांगितलं इथं. त्यावेळी आपल्याला व्यापकत्व प्राप्त होते. नाहीतर घटपटाचं किती जरी ज्ञान तुम्ही इथलं संपादन केलं किंवा स्वर्गाधिकातलं ज्ञान संपादन जर केलं तर ते पदार्थ परिचिन्न आहेत. भेद आहे महाराज. एका पदार्थाचं ज्ञान झालं तुम्हाला स्वर्गातलं ज्ञान झालं, वैकुंठातलं नाही. ती जागा शिल्लक राहिली. वैकुंठातलं गेलं, कैलासातलं शिल्लकच राहिलं. असं होतं ना. पण यात मात्र कैलास वैकुंठ त्रिभुवनाला व्यापून तो शिल्लक राहिलेला आहे. कारण का हे विश्वाचा पसारा मांडत असताना त्याच्या एक कल्पित अंशावर हे मांडलेलं आहे ते. हा, त्याच्या कल्पित अंशावर. कारण का कल्पित अंश का मांडला हो? हा, ते देखील तिथं नाही महाराज. अंश भाव जरी आला तर आणि तो झालाच महाराज. मग तो सावयव झाला. सावयव पदार्थ मग अनात्मा ठरतो. त्याचा आणि जन्मनाश कितीतरी आपत्त्या येतात महाराज. म्हणून त्यांनी मांडत असताना देखील ती मांडताना देखील या अध्यासाला कसं सूत्र मांडलंय बघा. म्हणून आपलं चिंतन करत असताना महाराज सूत्रबद्ध चिंतन जर घेतलं, किती आहे ना बघा, थोडे आहे. अरे थोडा आहे हो, किती आहे नाव सांगा महाराज. अगदी थोडा आहे हो. तुम्ही ते नाही आहे. तुम्हाला त्या भटजीने कितीदा सांगितलं तुम्ही तिचा मालक आहे म्हणून. का तर सांगायचोय नाही. केवढा निषेध झालाय महाराज. तिचा बाबा जरी न्यायला आला, मी तिचा मालक आहे म्हणतोय. तुझा काय संबंध आहे तिकडं. काय निषेध, कुठला मालक कोण, ती कुठं होती, तू कुठं आहे, कुठं पुढे जाणार आहे, काय नाही माहिती. कल्पनेतलं मांडलेलं आहे तरी एवढं धरलं तादात. आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. आत्मा ते तुमचं स्वरूप आहे महाराज. का होईना निश्चय महाराज. काय अरे बर किती लांब आहे काय. कुठे ती कुणाच्या तरी घरातली आणायची, तिच्या मनाप्रमाणे वागायचं. जरा दुसमुस करून काय बघ, अजून मी काय तुला बोललेलं कळालं नाही बघ असं म्हणतोय. तिच्याच पाया पडते बघा. काय करा, तिची किती समजूत घालील काय सांगता येत नाही. पण महाराजांना काय बोलून चालत नाही. अरे करू नका असं नाही दादा. व्यवहार म्हणून करा, चांगला करा व्यवहार महाराज. पण ह्याला सांभाळा. हे आपलं आज कर्तव्य आहे आणि हे तर आपलं वैभव आहे. या प्राप्तीसाठीच आपला मनुष्य देव आहे. जरी प्राप्ती असली तरी आज आपल्याला प्रयत्न करून त्या स्थानावर जायला पाहिजे. लांब गेलोय आपण दूर, ते स्थान सोडून आपण दूरवर गेलोय. सगळा विस्कृती झाली आपली. प्रत्येक पदार्थाकडे आपण इंद्रियद्वारा धाव घ्यायला लागलोय. चला हा बोला की. बायको म्हणून सांगताना एक वेळ सांगितल्यानंतर जो निश्चय होतो, अध्यात्मात 10,000 लाख वेळा तू ब्रह्म सांगताना निश्चय का होतो. काय आहे ही बायका पोरं अनादिकालाची आपण संस्कार घेऊन आलोय. लक्षात ठेवायचं, अनादिकालाची संस्कार या संकट घेऊन आलोय. आणि तसा आपण व्यवहार करतोय महाराज. पशु पक्षीचे तिथे देखील बायका पोरं आहेत ना. मग ते कुत्रे असून देत, गाढा असून देत, घोडा असून देत, पशु, प्रत्येक ठिकाणी हे जोडपं आहेच महाराज. आणि ते तादात्म्य घेऊन आलेलं असते. आणि ते लवकर जात नाही. संस्कार यातले लवकर जात नाही. आणि मनुष्य देहात आल्यानंतर कधीतरी ते सद्गुरूला गेला असा तुम्ही शरण, तुम्ही मी कोणा विचारलं तर तू ब्रह्म आहेस म्हणून सांगतात. आणि इतर वेळी मी तुझा नवरा बायको, तुझा पती आहे, ते हेच नाते आपण हे करतो व्यवहारात. ते दृढीकरण झाले महाराज. आणि म्हणून ते संस्कार लवकर जात नाहीत. आणि ते संस्कार जाण्यासाठी अभ्यास केला तरच एक दिवस होईल, नाहीतर होणं शक्य नाही. हे त्याला कारण पाठीमध्ये अनादिकालाचे संस्कार हे त्याला कारणीभूत आहे. अनादिकालाचे जन्म जन्म आहे ते संस्कार घेऊनच आलेला आहे. बघा काय म्हणायचं तुम्हाला. संस्कार आहे. ज्या ते आपण अनुभव हम्म. त्या
की हा सुद्धा संस्कार आपण हळूहळू करत होणार. होणार की तो जसा दृढ झाला तसा हा एक दिवस दृढ होईल. नक्की. हो काय आहे तसा निश्चय आता एक नशा ठेवायचं गुरुजी, आता इथं जे आपण आलो ना, आमच्या गुरुजींची मी वाक्य सांगतो. आता इथं जे आपण आलो ना, तर आता आपण अचानकपणे आलेलो नाही. पाठीमागे कुठले तरी आपले ऋणानुबंध आहेत. त्याशिवाय एवढी आत्मीयता शक्यच नाही. होत नाही मला. आता जी आपली आत्मीयता जी आहे ना, ती पाठीमागे कुठेतरी आपण होतो आणि हे व्यवहार करत आलोय महाराज. आणि ती आत्मीयता जी आहे ना, ती पाठीमागल्या संस्कार नाही, म्हणजे आताच करतोय असं नाही, पण एवढ्यावर भागत नाही. कारण का ती पूर्ण अशी संस्कार पूर्ण निवृत्त झाल्याशिवाय अंतकरणावर हे सगळे, कारण का अनादिकालाचे अंतकरण आहे. सूक्ष्म शरीर जे आहे ते संस्कार घेऊनच आलेलं आहे. वासनात्मक तो देह आहे आणि तो अनादिकालाचा आहे. हा देह तुमचा येणार जाणार आहे आणि या देहातच विचार होतो. बाकीच्या देहात कुठे विचार होत्या त्याचे विचार होत नाहीत महाराज. आणि ते बी इथे विचार त्या विचारात केले तर होत्यात. नाहीतर हिथं बी येऊन जर आपण घरातलेच विचारित असले तर इथं आलाय याला किती वेळा तरी येते की तू आला असेल आता, म्हणजे माझं तरी होतंय बाबा, असं होते हो. आणि त्याच्यामुळे महाराज आपल्याला पाहिजे तसा अभ्यास होत नाही. येतच हो, येत आहे का आपण ते घेऊन चालूय सगळं. आणि ते सगळं आत आहे दडून बसलेलं आहे. बघवा तुम्ही आल्याबरोबरच त्या दिवशी आत होतं म्हणून उठलं का नव्हतं, होतच त्यात. आणि हे मात्र तिथे जमा करावं लागतंय महाराज. याचे संस्कारच करावे लागतात. आणि या संस्कारासाठी सत्शास्त्र आणि संतांचा समागमच सांगितलाय तुम्हाला. इतर समागमात हे होतच नाही महाराज. आणि जिथं हे होतंय त्याला संत समागम म्हणा. दुसऱ्या संतांचा तुमची बाकीची मिटिंग असतील काय असेल, संत समागम नाही तो महाराज. जिथं विवेक जागा आहे, नेहमी विवेकाला आपल्या जागृती पाहिजे. विवेकाची कायमची जागृती पाहिजे. जिथं विवेक आहे तिथं संत आहे, जिथं संत आहे तिथंच विवेक आहे महाराज. आणि विवेकाला कायम आपण जपावून ठेवायचं महाराज. गुरुजी होतंय ते एक दिवस होईल, नाही असं नाही. कारण का ते पाठीमध्ये संस्कार कितीतरी जन्माचे आहेत महाराज. आणि आता आपण करायला लागलोय. बरं, आता इथनं केल्यावर गप आहे काय, आपण त्या चिंतनात राहतोय काय बघा. आता तरी आपण त्याच्यात चिंतनात राहतो का? अहो इथं बसल्यावर त्या चिंतनात राहत नाही, कुठं तरी जाऊन येते. मग दिवसभर काय आमचं फिरायचं चालू आहे. त्याने संस्कार होतातच महाराज. कथादात मी रहित होतोय महाराज, नाही होत. म्हणून अजून आपल्या म्हणून काय सांगितलं तिने, आपला दीर्घकाल सातत्यानं नाही, आठवड्यातला एक दिवस घडेना, रोजचं तरी सोडात. आणि आता बसलाव तर अरे घड्याळ गेलं पुढे म्हणते. आज अर्धा तास, उद्या 5 तास, उद्या तासभर, 1.25 तास वाढच देईल का कमी आहे आमचं. म्हणजे दीर्घकालही ठरत नाही, सातत्यानंही ठरत नाही. आणि म्हणून आपला अभ्यास कमी पडतोय आणि ते संस्कार कमी पडतात महाराज. आणि संस्कार करणे अंतकरणावर गरजेचं आहे महाराज. कारण का सगळा जो हे आहे तो अंतकरणाचा अनेक जन्माचे संस्कार घेऊन आलेले आहेत महाराज. म्हणून सातत्यानं संस्कार करत राहायचं. इतर वेळी देखील आपल्याला या चिंतनात राहायला काम करा तुम्ही. कामाबद्दल काय अडचण नाही महाराज, पण हे चिंतन करता येतं महाराज. हो बघा काय नाही ना काय नाही, बरोबर आहे की बरोबर. शंका काय सगळ्यांची तीच आहे, सगळ्यांची तीच गुरुजींनी बोलून दाखवली. संस्कारांवर ताकद किती प्राप्त आहे. एक वेळ लाख वेळा सांगितलं तरी काय दसऱ्याला आपण ती घासायला काढतोय हो सगळी खंडेनवमी दिवशी. इतर वेळी ती तांब्या लिहिली असतात ना, कुठे एका दिवसाने घासून काय होणार आहे.
तसं अनाधिकाला ते घेऊन बसलेले तांबिरलेलं आहे. पण अधिकार वाढत जाणार तुला आहे ते मागे जाणार. एका वाढत जाणार म्हणून कुठे तासभर कोणी घेत नाही ते 24 7 बायका पोरांचं काय होईल तुम्ही बघू नका. काय व्हायचं तिथे घेऊन आलेले आहेत. हे सगळं दादात मी आहे ना, सहजासहजी सुटत नाही हो हे. सुटत नाही हो. एवढं ही शब्द तिने काय झुकून घातल्यात ना. बर कायम तुम्हाला हिने जागे केले ना. ऋषी वेगळे, संत वेगळे. कुठं संतांनी महाराज संतांनी आपल्याला गाफील ठेवलेलं नाही. म्हणजे आपण गाफील राहायला लागलोय. अहो रात्रंदिवस त्यांनी ठाव फोडून सांगायला चालू केले महाराज. काय ते, हा? तेवढी त्यांची आपल्यावर दया आहे महाराज. योगी वेगळा आणि साधक वेगळा. साधक वेगळा आणि योगी वेगळा. योगी असून मुमुक्षू असायला पाहिजे महाराज. योगी मुमुक्षू आलाय ना रात्री झाले ना. योगी असतो तो मुमुक्षू असतोच असं नाही, पण मुमुक्षू असतो तो योगीच असतो. हा. ज्ञानयोगी सूक्ष्मता आहे. आणि आपल्या ज्याला मोक्षाची इच्छा आहे आणि खरा तोच भाग्यवान आहे. म्हणून मुमुक्षुत्व प्राप्त होणं फार कठीण आहे महाराज. मनुष्यत्व आणि मुमुक्षुत्व गाठलं, योगित्व गाठलं नाही तिथं. आणि हे दोन झाली ना की महात्मा तुम्हाला हुडकायची गरज नाही. अगदी की आपण काय चुकीचं बोलतो. तेच काय संबंध जरी असलं काय आहे एक लक्षात ठेवायचं, या विश्वात खरा दुष्काळ जर कोणाचा असेल तर मुमुक्षुत्वाचा दुष्काळ आहे. कळत नाही यातली म्हणते. परमार्थ करणारे पुष्कळ आपल्यासारखे आमच्यासारखे आहेत, पण मोक्षासाठी परमार्थ करणारे फार फार दुर्मिळ आहेत. कळत नाही तीच म्हणते ती म्हणणार. खरा जर ज्ञाता काय करायला पाहिजे, ध्यास लागणं अत्यंतिक गरज आहे. निधी ध्यास लागायला पाहिजे पुढे आले. आणि ते करत जाऊया आपण. त्याच्यासाठी जे करायचं आहे महाराज हळूहळू. आले, पुढे आले ते. वाटावर आहे. वाट सोडायची. वाटोवर आहे. मागे फिरला नसला म्हणजे बरं झालं. मागे जायचं. नाहीतर मग पुढल्या टाटाने मागे गेला ना झालं. असं होते ना. गेलं ओढून जरा आम्हाला. ते गेले होते त्या. एक जरी झाला बाबा ते आम्हाला धर्मराजानं जगतं भावनाला नेलं. काय आहे अभ्यासात अभ्यास करत असताना मी आता एवढे दिवस अभ्यास करतोय, माझ्यात किती प्रगती झाली आहे. हे स्वतः अनात्म्याचं माझ्याकडलं तादात्म्य गेले का हे कळणं अत्यंतिक. आत्मज्ञान करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, अनात्म्याचं तादात्म्य हळूहळू सुटलं का, मी माझं हे मावळत गेलं का, आपल्या ठिकाणची जी विकार आहेत ती कमी झालीत का, अहंकार मावळायला लागला का, ही परीक्षा करणं याचंच नाव काय अभ्यास आहे. काय रात्रंदिवसा पुस्तकात डोचकं घालून बसायचं तो अभ्यास नाही. पाहिजे ते महाराज तेवढ्यापुरतं ते एखादी ही घेण्यासाठी पाहिजे, पण खरं डोकं घालायचं ते कुठं आपल्या याच्यात आपल्या गुणात नाही. गुण आहेत का अवगुण आहे हे बघणं अत्यंतिक. बाबा दिवसाकाठी माझं किती चिंतन होतं, माझ्याकडे बाकीचं काय काय भांडवल आलंय, मी कुणाची निंदा केली काय, कोणाचं काय केलं काय, हे आपलं कर्तव्य आहे ना. अप्रचिन्न वस्तू आहे व ज्ञान आहे, फक्त अप्रचिन्न वस्तूचे ज्ञान तुम्हाला नाही. बघा पशु पक्ष्यांनाही परिचिन्न वस्तूचे ज्ञान आहे व मनुष्यालाही परिचिन्न वस्तूचे. आता हे सगळं तुम्हाला घटपटाधिक ज्ञान जे आहे ना परिचिन्न वस्तू आहे ना, आणि त्याचं ज्ञान आपल्याला आहे ना. आणि याच ज्ञानाला आपण महाराज सगळ्याला ज्ञानीपुरुष म्हणतो महाराज. हा तया नाव ज्ञान, प्रपंच हे विज्ञान, ते सत्यबुद्धी हे या ज्ञान हे जाणार अर्जुना म्हणते महाराज. तुम्ही यातलं कुठलंही ज्ञान करून घ्या महाराज, ते परिच्छिन्न आहे महाराज. आणि परिच्छिन्न ज्ञानाला पकवता येणं शक्य नाही महाराज, कारण का त्या घटपटावरती ज्ञान राहिलं हो, खरं ज्ञान नाहीच ते, त्याला ज्ञान म्हटलेलंच नाही महाराज. आणि ब्रह्मज्ञान जे आहे ना महाराज ते स्वरूपच व्यापक असल्यामुळं, ज्ञानच त्याचं स्वरूप असल्यामुळं त्यावेळी तुम्हाला पूर्णता प्राप्त होते महाराज. आणि ते ज्ञान संपादन करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं बोला की दोनदा तीनदा. नाहीतर मग दांड्या मारायला चालू होते का दादा, नको वाटायला. का तुम्हाला आता का
कुठे संतांच्या ठिकाणी गेला नाही, वैराग्याला कुठं काय केलं. सहज ते यात्रा करून आल्यानंतर तीर्थयात्रा संत समागम घडला त्याच्यातनं आणि वैरागी घेऊनच तो घरात नांदायला लागला महाराज. त्याच्या मानगुटीवर पिशाच्या सारखं वैराग्याचं बसलं महाराज. त्याच्यामुळे सगळे भोग आणून दिले तरी त्या भोगाकडे तो ढुकून बघेन. वैराग्य प्रकरण बघा तुम्ही महाराज, केवढं वैराग्य असावं लागतं महाराज. आणि मग माझं हे भेट कोण फोडेल म्हणून, मला असा कोण भेटेल म्हणून महाराज त्यानं धरणी धरले. आणि असं नाही जर भेटला, असं नाही झालं तर त्याच्याविषयी मी अन्न पाणी त्याग करून देहाचा त्याग करेन म्हटले जगण्यापेक्षा. प्रभू रामचंद्राची उद्गार आहे तिथले महाराज, मुमुक्षु प्रकरणातले महाराज. त्यांना काय करायचं नव्हतं का? ते करायला लागत होतं का महाराज? परब्रह्म राम साक्षात परब्रह्मच अवतीर्ण झालेलं आहे महाराज. पण मनुष्य जन्म घेतलाय ना, मनुष्य देह आहे ना, मनुष्य देहात हे अध्य कर्तव्य करता येतं महाराज. तेवढ्या जास्तीच मनुष्य जन्म आहे आणि हे तुम्ही आम्ही करावं म्हणून 2 अवतार कार्यात हे कार्य केलेलं आहे, कृष्ण अवतारात आणि राम अवतारात. लक्षात ठेवत बोला. हे सगळं आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान नाही, अज्ञान आहे महाराज. ज्ञानाभास आहे, परिचय नाही महाराज. आणि परिचय ज्ञानात महाराज भेद राहतो, अनात्माकडं वृत्ती जाते महाराज. आणि तिथं मनुष्य काय होतो? गुंततो. हे ज्ञान तुम्हाला संपादन झालं, अमेरिकेला पोरगा आहे, अमकेकडे गेलाय, तमकीकडे गेलाय, वाटोळ झालं का काय झालं दादा? हा, असं होतं महाराज. आणि पोटाच्या पाठीमागे लागते महाराज. पोट काय थांबत नाही म्हणजे, या पोटाकारण निघा झालो पांगेला जना न सरेची मायबाप दिके नाही खंडना, पोटाला म्हणती एक त्या नाही करुणा. स्वाने पाटील वासना वाढत राहतात आणि वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो महाराज. चाललेलं आहे महाराज. म्हणून इथं काय सांगितलं महाराज, तुम्ही बाकीचं घटपटाचं ज्ञान संपादन करून घेण्यापेक्षा ब्रह्मज्ञान संपादन करून घ्या. आणि ब्रह्मज्ञान एकदा संपादन झालं ना की तुम्हाला जाणायचंच काय शिल्लक राहत नाही, काय मिळवायचं शिल्लक राहत नाही महाराज. आणि खऱ्या समाधानाला तुम्ही प्राप्त होता. पशुपक्ष्यांनाही परिचिन्न वस्तूचे ज्ञान आहे व मनुष्यालाही परिचिन्न वस्तूचे ज्ञान आहे. मग मनुष्याचा विशेष काय? मग बरोबर आहे की पशुपक्ष्यांना देखील परिचिन्नातलं ज्ञान आहे हो. म्हणजे त्यांना देखील आता हाड म्हणतो तर कुत्र्याला मी कुत्र म्हणतोय ना ते, ज्ञान आहे त्यांना. मनुष्याला तेवढं जरी ज्ञान तर त्या पशुचा आणि म्हणून पशुवत जीवन काय म्हणून जगायचं महाराज. आपल्याला व्यापक ज्ञान करून घेणं म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करून घेणं, याच्यासाठीच दादा मनुष्य जन्म आहे. निवड तुमच्या याच्यासाठी नाही महाराज, हो या सुटण्यासाठी आहे महाराज. तर पशुपक्ष्यांना परिचिन्न अपरिचिन्न हा वस्तूतला भेद कळत नाही. पशुपक्ष्यांना परिचिन्न अपरिचिन्न वस्तूतला भेद कळत नाही हो. मनुष्याला हा भेद कळतो. मनुष्याला मात्र हा भेद कळतो. किंबहुना अपरिचिन्न व्यापक ब्रह्माचे ज्ञान संपादन करता येते. ब्रह्माचे ज्ञान झाले म्हणजे ज्ञान वाढले समजावे. बघा, आपल्याला अपरिचिन्न असणारं व्यापक ज्ञान जे आहे ब्रह्मज्ञान ते संपादन करता येतं. तशी भगवंतांना आपल्याला सामुग्री दिलेली आहे. दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नाशे. म्हणजे इथं बंध निवृत्त करायला सांगितलं. ब्रह्मज्ञान संपादन करून घेण्यासाठी सगळी सामुग्री दिली आहे महाराज. म्हणजे करता येतं महाराज. ब्रह्माचे ज्ञान झाले म्हणजे ज्ञान वाढले समजावे. हो, ब्रह्माचं ज्ञान झालं, ज्ञान वाढलं समजावं. कारण का ब्रह्मच व्यापक आहे आणि ते ज्ञानच त्याचं स्वरूप आहे. आपल्याला वाढलं असं समजावं महाराज. ज्ञान वाढवता येत नाही ते पशुपक्षी. बघा, ज्याला वाढवता येत नाही त्यांना काय म्हणायचं? पशुपक्षी. पशुपक्षी म्हणायचं. ज्ञान वाढवता येते ती माणसे. आणि वाढवता येते त्यांना काय म्हणायचं? माणसं. ज्ञान परिपूर्ण असते तो ईश्वर. आता ज्ञानाना परिपूर्ण असतो तो ईश्वर आहे. कारण का तो सर्वज्ञ आहे ना. तुम्ही आम्ही त्याला काय सांगायची काय गरज नाही. सगळ्या विश्वाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं कर्म कसं असेल, कुणाचं पाप काय, कुणाचं पुण्य काय, काय कुठं कुणाला जन्माला घालायचं, कुणाला काय करायचं, हे सर्वांचं ज्ञान कुणाला आहे? ईश्वराला आहे. परिपूर्ण ज्ञान आहे त्याचं. म्हणून तो सर्वज्ञ आहे महाराज. ज्ञान मावळले की ब्रह्म. आणि जिथं ज्ञान मावळत वाच्यता जाते हो. मावळलं म्हणजे ज्ञानाची वाच्यता जिथं जाते त्याला ब्रह्म म्हणावं.
आता वाढलेले ज्ञान कसे मावळत असते याकरता दृष्टांत देतात. ते वाढलेलं ज्ञान देखील कसं मावळतं त्याला पुढचा दृष्टांत देतात तो वाचा. तशाही ते निमालिया येणे जे हुवाया ते केवळ नाशावाया दीपाचे परी. समयतील वात संपण्याची वेळी दिवा मोठा होतो हो ते त्याची मोठेपण केवळ स्वतःचा नाश होण्याकरताच असते. होय. समयतलं ज्ञान झालं तेल झालं ना ते भाग करणं असं वाढतं आणि संपतं महाराज. तसं ज्ञान आपल्याला पूर्णतेला झालं ना की ते मावळतं म्हणजे स्वरूपाला प्राप्त होतं. जसा दिवा मोठा होतो तो मावळणा करताच होत असतो. दिवा मोठा होतो तो मावळण्याकरताच होतो. दिवा मावळताना तेल आणि वात हे दोन्ही संपतात. त्याच वेळी दिव्याची ज्योत मोठी होते पण ती मावळणा करताच होत असते. किंवा शृंगारिक दृष्टांत पुढील ओवीतून दिला आहे. उठणे की पडणे कुच भाराचे कोण जाणे, हाकणे की सुकणे जावळाचे. स्तनाचे उठणे तेच पडणे असते, जाईचे विकसणे तेच सुकणे असते. कुचभार म्हणजे स्तन हे केव्हा विकसित होतात केव्हा अविकसित होतात हे कळत नाही. किंवा जाती मालतीचे पुष्प जे असते ते केव्हा उमलले आणि केव्हा सुकणे कळत नाही. त्या पुष्पाचे उमलणे म्हणजे सुकणे असते. फुलं काय उमलतात ना ती सुकण्यासाठीच उमलतात हो. उमलले की सुकते महाराज. त्याप्रमाणे ज्ञान वाढलं ना की ते स्वरूपात आता काय होतं विलीन होतं महाराज. स्वरूप ज्ञान वाढलं ना की हळूहळू त्या स्वरूपात ते काय होतं विलीन होतं. एरवी जाती पुष्पाचे विकसणे त्याची नाम जैसे सुकणे असे ज्ञानेश्वरीत हे उदाहरण आलेले आहे. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव नेमणे का विजूचे उदय जणे तोची असतो. हो अर्थ तरंग रूपाला येणे म्हणजे त्याचा नाश आहे. हो तरंग आला रूपाला लाट आली आली की आणि ना जाते ना. विजेचा उदय तोच तिचा असतो. उदय झाला तूच असतोस महाराज. त्याप्रमाणे अज्ञान निवृत्त झालं ना ज्ञानाचा उदय झाला महाराज. आणि उदय झाला की पुढे राहतच नाही महाराज. ते त्या स्वरूपात ते मिळून कारण का लाट उठली ना कुठेतरी दुसरीकडे जात नाही हे राहतच नाही. जिथं उठली ना त्या समुद्रातच कारण का ते लाट आणि समुद्र वेगळं नाहीच महाराज. तसं हे अज्ञान निवृत्तीसाठी जे जरी ज्ञान आपल्याला भेटलेलं असलं महाराज ते स्वरूपभूत ज्ञान असल्यामुळं त्याला ते वाढलं ना की स्वरूपातच सहज विरून जातं. त्याला स्वतंत्र सत्ता राहत नाही. हो समुद्रावर तरंग उत्पन्न झाले म्हणजेच त्याचा नाश होणे असते किंवा वीज चमकली की तिचा अस्त होत असतो. अशा रीतीने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभी काही अज्ञात दृष्टांत दिले आहेत, नंतर ज्ञात दृष्टांत दिले आहेत. त्यात हा विजेचा दृष्टांत सर्वात चांगला लक्षात येईल म्हणून शेवटी दिला आहे. असे एकापेक्षा एक चढते दृष्टांत दिले आहेत. तैसे पिऊनी अज्ञान तवरी वाढे ज्ञान जो आपले निधन निशेष साधे. त्याप्रमाणे जेव्हा ते ज्ञान अज्ञान पीत असते तेव्हाच ते आपले मरण पूर्णपणाने साधित असते. ज्ञान अज्ञान पित म्हणजे हळूहळू ग्रास करत ना त्यावेळी ते आपल्यालाच नाश करायचा ना. हो नाही, फुलाचा दृष्टांत छान दिला. विजेचा पुढे दिला ना विजेचा त्याच्या पुढे वीज लागलीच चमकतेने जाते लागली. एवढ्यासाठी दिले. त्याप्रमाणे जेव्हा ते ज्ञान काय आहे? अज्ञान पीत असते स्वरूपाच्या ठिकाणी एकदा तिथं पोचलं ना की आवाची स्थिती आहे तिथं काय राहतच नाही महाराज. हे त्याच्यातलं आहे सगळं महाराज. एकदा पोचलं ना तिथं की त्याचा दुसरं काय हेच राहत नाही. हा पोचायसाठी आहे मात्र पोचायसाठी आहे. त्याप्रमाणे जेव्हा ते ज्ञान आणि का दिलं महाराज जोपर्यंत तुम्ही पोचला नाही तोपर्यंत या भाषा शोभत नाहीत. हो नुसतं बडबडीचा परमार्थ नको लक्षात ठेवायचं. पूर्णतेला जाण्यासाठी हे कुठेतरी तुम्ही अडकू नका. शब्द ज्ञानात कुठेतरी घोटाळा होतो महाराज. म्हणून इथे जागृती आहे महाराज. तुम्हाला पूर्ण ज्ञान झालं कशावरून ठरवायचं असं झालंय मग झालंय म्हणायचं. जोपर्यंत उठ करते ना
तोपर्यंत अजून कुठंतरी ते आहे, अजून कुठंतरी आहे असं सिद्ध होतं महाराज. हो. त्याप्रमाणे नदीची खळखळ थांबती कधी महाराज? समुद्राला पोचल्या. हा? कारण का समुद्रच ही तिचं स्वरूप असतं ना. नदीला ते वावा वाहू की हो वाले त्यांची तुम्हाला त्याप्रमाणे जेव्हा ते ज्ञान अज्ञान पित असते तेव्हाच ते आपले मरण पूर्णपणाने साधित असते. बघा, ज्ञान अज्ञान पितय, एक 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 टप्पा वाढत जावा महाराज. सुलाचा त्याग करावा, सूक्ष्माचा त्याग करावा, कारणाचाही त्याग करावा. पंचकोश तीन देह यांचा हळूहळू काय करावा? निराश करावा, बाद करावा, आणि मग राहतं ते राहतं महाराज. असे ज्ञान अज्ञान कारण का या पंचकोशात कुठेतरी आपण अडकतो, पंचकोशात कुठेतरी आपण अडकतो. त्याग करणंच होत नाही, पण सूक्ष्माचा त्याग करणं. तुलाच स्वभाव बघते. एक लक्षात ठेवायचं, सूक्ष्माचा त्याग करायला कारण देहाचा तुम्हाला हे झाला ना, सूक्ष्म देह राहतच नाही. सूक्ष्म देह हा कारण देहावर अवलंबून आहे, आश्रय नाच आहे त्याचा, अज्ञानाचा आहे ना. मग ते सूक्ष्माच्या तिथं परीक्षा करायची आपण, सूक्ष्माच्या ठिकाणी काय करायची आपण? परीक्षा करायची. आणि हे त्याला कारण दोष जे आहे ते अज्ञानी कारण देह आहे, तो त्या दोन देहासनी ती कार्य आहे आणि हे कारण आहे. आणि हे एकदा कारण गेले की मग कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. लक्षात ठेवा. मग तो बाधित होतो. अज्ञान अवघे विज्ञान निषेध, अज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. कुठे काय राहतं महाराज? तसे ज्ञान अज्ञानाला पिते तो कालपर्यंत ते ज्ञान पुष्ट होते. ज्ञान अज्ञानाला पितं ना, पुष्ट होतो महाराज. म्हणजे वाढते आणि अज्ञान संपले की तेही मावळते. अज्ञान आपलं त्याचं कार्य संपतं ना. वृत्तीचं देखील हे आहे बघा, नेम आहे. जोपर्यंत विषयापत्र आहेत ना तिथं पत्र ती जाते, त्याच्या पुढे ती जाऊ शकत नाही महाराज. तसं त्याचं जोपर्यंत ते स्थान आहे ना तोपर्यंत ते तिथं वाढत राहतं महाराज. हा, आता तुम्ही इथं गेला घरात, आता घरात पोचल्यावर थांबलं ना तिथं, तसं त्याचं कार्य झालं ना अज्ञानी वृत्ती, पुढे राहतच नाही ते महाराज. मावळतं महाराज, मावळतं म्हणण्यापेक्षा तदाकार होतं महाराज. काय याचा स्पष्टार्थ असा आहे की ज्ञान आपले निशेष निधन साधेपर्यंत अज्ञान पिऊन वाढत राहते आणि नंतर तेही मावळते. ज्ञानाने निशेष मावळावे म्हणजे संपूर्ण द्वैत गेले असे समजावे. ज्ञानाने निशेष काय अशेष विशेष राहता कामा आहे. म्हणजे अज्ञान पूर्ण निवृत्त झालं असं म्हणायला काय हरकत, किंवा ज्ञानाची परिपक्व अवस्था झाली म्हणायला काय हरकत नाही महाराज. म्हणून आपल्या ठिकाणी ज्या उर्म्या उठतात ना त्या उठू द्यायच्या नाहीत. उर्म्या ज्या उठतात त्या उठू द्यायच्या नाहीत. काय पुढे दृष्टांत दिला, जैसे कल्पांतीचे भरते स्थळा जळा तोही ते बुडवलिया आरवते राहोची नेणे. ज्याप्रमाणे कल्पांतीच्या पाण्याला भरती आली असता जळ व स्थळ या दोघांनाही बुडवते, तेव्हा जेव्हा स्थळ हे अलीकडे आहे पाणी पलीकडे आहे किंवा पाणी अलीकडे आहे स्थळ पलीकडे असा भेद राहू देत नाही. प्रलय काळाचा ज्यावेळी येऊ महाराज त्यावेळी त्याने हे स्थळ आहे ते जळ आहे असं काय राहत नाही महाराज. सगळीकडे पाणीच पाणी होतं महाराज. तसं अज्ञान निवृत्त झालं एकदा ना की आता सगळीकडे ज्ञान स्वरूपच आहे महाराज. तिथं तर हे अज्ञान आहे ते ज्ञान आहे आमकाय तमकाय काय शिल्लक राहत नाही महाराज. परिचिन्नता पूर्ण निघून जाते आणि त्याला व्यापकता प्राप्त होते. कारण का व्यापकच हे त्याचं काय आहे स्वरूप आहे महाराज. थांबा. पंढरी विश्वास